मी रोहित. मला वेड लागला आहे माझ्या दादाला, माझ्या काकाला काय झालं हे शोधण्याचं. हो, प्रेमापोटी मला वेड लागलं आहे. तुम्हाला हवा तेवढा पैसा वापरा. माझे आजोबा फार मोठे आहेत, काका मोठे होते आणि मी रोहित पवार आहे. मी महाराष्ट्राचा स्वाभिमानी नागरिक आहे. या अपघाताच्या चौकशीची मागणी मी करणारच आणि माझ्या काकाला न्याय मिळवून देणारच. नमस्कार. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणातील नवे वळण. 28 जानेवारीला मुंबईहून बारामतीकडे निघालेलं विमान धावपट्टीवर उतरताना कोसळलं आणि भीषण स्फोट झाला. या अपघातात अजित पवारांसह आणखी 4 मृत्यू झाला. पण हा केवळ अपघात होता का, की यामागे मोठा घातपात दडला आहे? यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे. त्यांच्या आवाजात संताप होता, पण त्याहून जास्त खूप वेदना. ते म्हणाले, मी कोणावर आरोप करत नाही, पण जे दिसतंय ते प्रश्न आपोआप निर्माण करतं. हा अपघात होता की हा घातपात होता? विमानात अतिरिक्त इंधन का होते? ब्लॅक बॉक्स जळाल्याचा दावा कितपत खरा आहे? आणि VSR कंपनीवर नेमके आरोप काय? या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. रोहित पवारांनी मांडलेला पहिला सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे विमानातील इंधन. मुंबई ते बारामती हा छोटा प्रवास होता. मग विमानात 3000 ते 3500 लिटर इंधन का होतं? पंख्यातील टाक्या पूर्ण भरलेल्या होत्या. वॉशरूमजवळ अतिरिक्त इंधन कॅन ठेवले होते त्या विमानात. अपघातानंतर वारंवार स्फोट झाले आहे, त्यावरूनच असा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे रोहित पवारांचा दावा की विमानात जास्त इंधन असेल तर स्फोट मोठा होतो. मग एवढं इंधन का भरलं? ते पुढे म्हणाले, विमान बारामतीनंतर हैदराबादला जाणार होतं असं सांगितलं जातं, पण हैदराबादला इंधन भरता आलं नसतं का? हा केवळ नियोजनातील दोष होता की काहीतरी वेगळंच? दृश्यमानता कमी असतानाही लँडिंग का? रोहित पवारांच्या मते बारामतीत त्या दिवशी दृश्यमानता सुमारे 3500 मीटर होती. सुरक्षित लँडिंगसाठी साधारण 5000 मीटर आवश्यक असते. पायलटने विमान माघारी न फिरवता लँडिंगचा प्रयत्न केला. विमानाने एक गिरगी घेत खाली येण्याचा प्रयत्न केला. त्यांचा आरोप असा आहे की पायलटने जाणीवपूर्वक विमान खाली आदळले होते का? ही केवळ शंका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पण तपासात हे सर्व मुद्दे तपासले गेले पाहिजेत अशी मागणी त्यांनी कळकळून केली. त्यांचा तिसरा मुद्दा ब्लॅक बॉक्स. अपघातानंतर विमान अपघात तपास यंत्रणेकडून सांगण्यात आलं की विमानाचा ब्लॅक बॉक्स आगीत जळाला आहे. तथापि अधिकृत निवेदनानुसार त्यात 2 रेकॉर्डर होते. एकाचा काही डेटा मिळाला. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर नुकसानग्रस्त आहे. त्यावर रोहित पवारांचा आरोप की ब्लॅक बॉक्स जळाला ही बाब संशयास्पद आहे. तपासात फेरफार होत आहेत का? अधिकृत संस्थांनी मात्र यावर सांगितलं आहे की आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तपास सुरू आहे आणि तर्कवितर्क टाळावे. पण तरीही चौथा पायलटवर गंभीर आरोप रोहित पवारांनी केलेला आहे. रोहित पवारांनी पायलट सुमित कपूर यांच्याबाबतही काही मुद्दे मांडले. ते पूर्वी निलंबन, मद्यपानाच्या आरोपांची चर्चा, कमी पगारावर नोकरी, अनधिकृत उड्डाणांच्या शंका हे सर्व तपासाचा भाग व्हायला हवेत
असे त्यांनी सांगितले. 5वा, VSR कंपनीवर आरोप केलाय. अपघातग्रस्त विमान VSR एव्हिएशन या कंपनीचं होतं. रोहित पवारांचे त्यावर आरोप की फ्लाईट प्लॅनमध्ये फेरफार, दिल्लीहून आलेल्या योजनेत बदल, कागदपत्र देण्यात विलंब, काही ईमेल्स त्याचे तपासले जावेत. त्यांनी गोपी नावाच्या हँडलरचा उल्लेख केला. त्यांचा 6वा आरोप की कंपनीचा मालक देशाबाहेर कसा. रोहित पवारांनी दावा केला की कंपनीचा मालक भारतात नाही. अपघातानंतर तो लगेचच अमेरिकेत गेला आहे. त्याला देशाबाहेर जाण्यास मदत झाली आहे का. त्यांनी कंपनीच्या मालकाला अटक करून चौकशी करावी अशी देखील मागणी केली. 7वा, केंद्रीय मंत्र्याला पदावरून दूर करण्याची मागणी करावी असं रोहित पवारांनी म्हटलं. आम्ही असं म्हणत नाही की मंत्र्यांचा याच्या मागे काही हात आहे, पण निष्पक्ष चौकशीसाठी त्यांना बाजूला करावं. त्यांना संबंधित मंत्र्याला चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावरून दूर करण्याचीही मागणी केली. विमानाचे उड्डाण आणि तास. तांत्रिक शंका. विमानाची अधिकृत मर्यादा 5,000 तास असते. प्रत्यक्ष उड्डाण 8,000 तासांपेक्षाही जास्त असण्याची शक्यता. CVRमध्ये फक्त 30 मिनिटांचा डेटा. हे सर्व तपासात स्पष्ट व्हावं अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांबद्दल संवेदनशील भूमिका. रोहित पवारांनी सांगितलं की को पायलट सांभवी पाठक यांच्या कुटुंबाला भेट दिली. शक्य होईल तितकी मदत त्यांची केली जाईल. अंगरक्षक विदीप जाधव यांच्या मुलाच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली. तसेच त्यांच्या पत्नीला कायम नोकरी देण्याची मागणी देखील केली आहे. दादाला जस्टिस मिळवून देणार, शेवटपर्यंत सत्य शोधणार, लढणार. आय मिस यू दादा असे त्यांनी शेवटी म्हटले. रोहित दादाने विचारलेल्या प्रश्नांबद्दल आपण काय विचार करतात. हा अपघात की घातपात. आपलं मत नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. रोहित पवारांचा लढा केवळ आरोपांचा नाही तर उत्तरांचा आहे. अतिरिक्त इंधन का त्या विमानात होतं. कमी विजिबिलिटी असूनही उड्डाण का झालं. फ्लाईट प्लॅनमध्ये बदल का झाले. ब्लॅक बॉक्सचा डेटा अपूर्ण का आहे. हे प्रश्न केवळ एका कुटुंबाचे नाहीत, एका पुतण्याचे नाहीत, तर ते संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत. आपलं मत नक्की खाली कॉमेंटमध्ये स्पष्ट शब्दात लिहायचं विसरू नका.